नमस्कार मित्रांनो, नूतन्स रीडिंगमध्ये आपले स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंचा निरोप आला. भृगू पर्वतावर कचाबरोबर जायचा त्यांनीही निश्चय केला होता. तो ऐकून महाराज गडबडले. आईने नातवंडांचे तोंड पाहून जावे म्हणून त्यांनी खूप आग्रह केला. लग्न झाल्यापासून सासूबाईंशी मनमोकळेपणाने ते बोलल्याचे किंवा त्यांनी त्यांची कधी मनधरणी केल्याचे मी पाहिले नव्हते. पण सासूबाई वानप्रस्थ होऊन निघून जात आहेत असे वाटताच त्यांची स्थिती एखाद्या लहान मुलासारखी झाली. महाराजांच्या डोळ्यातील पाणी पाहून सासूबाईंचे मन विरघळेल असे मला वाटले. सुनेला कंटाळून सासू निघून गेली असे म्हणू नये म्हणून मीही सासूबाईंनी जाऊ नये असा त्यांच्यापाशी हट्ट धरला. पण त्यांनी सर्वांना एकच उत्तर दिले. आजाऱ्याची अन्नावरली वासना जाते ना, तसं संसाराहून माझं चित्त उडालं आहे. आजाऱ्याला आग्रह करून खायला घालण्यात काय अर्थ आहे? ते उलट बाधतच त्याला. अशोकवनातून परस्पर त्या गेल्या. जाण्यापूर्वी मला एका बाजूला नेऊन त्या म्हणाल्या, मुली, माझा जीव कशातही अडकलेला नाही, पण ययूची मात्र उगीच काळजी वाटते मला. एखाद्या लहान मुलासारखं आहे त्याचं मन, जितकं सरळ तितकंच हट्टी. पण ते जाऊ दे. माझा म्हातारीचा संसाराचा एक अनुभव विसरू नकोस. तरुण स्त्रीला नुसती नवऱ्याची बायको होऊन चालत नाही. त्याची मैत्रीण, त्याची बहीण, त्याची मुलगी, फार काय प्रसंगी त्याची आईसुद्धा व्हावं लागतं तिला. त्यांचे हे बोलणे मोठे गूढ वाटले मला. पण त्यांची निघायची वेळ झाली होती आणि त्या म्हाताऱ्या दासीने महाराजांचे व सासूबाईंचे बोलणे चोरून ऐकले होते. त्यामुळे तर त्यांनी मला केलेला उपदेश हे सारे सोंग होते, शुद्ध नाटक होते अशी माझी खात्री झाली. त्या दासीने त्यांच्या संभाषणातला शब्दनिशब्द मला सांगितला. महाराजांना जपून राहायला सांगून सासूबाई म्हणाल्या होत्या, मला नातू झाला म्हणजे कळीव. त्याचं नाव काय ठेवलंस तेही तुझ्या वडिलांचं नाव ठेवलंस तर बरं वाटेल मला. नी हे बघ, थोडा बागेत येतोस माझ्याबरोबर? महाराजांनी विचारले. कशाला? एक वनस्पती दाखवून ठेवते तुला. औषधी वनस्पती आहे. मग राजवैद्यांना दाखवून ठेव. मी काय करणार ती घेऊन? वैद्यांना दाखवण्यासारखी नाही ती. म्हणजे हे औषध ज्याचं त्यानंच घ्यायचं किंवा द्यायचं असतं. असं कुठल्या रोगावर आहे ते औषध? त्या रोगाचं नाव, एक निश्चित नाव नाही त्याला. पण माणसाला कधीकधी जीव नकोसा होतो, आपला किंवा दुसऱ्याचा. तुझ्यावर ती पाळी येऊ नये अशी माझी इच्छा आहे. पण ययू, तुला शर्मिष्ठेसारखी बायको मिळाली असती तर निश्चित मनानं मी वनात गेले असते रे. कचसुद्धा सासूबाईच्याच माळेतला मणी, ढोंगी, नाटकी, कपटी. जाताना महाराजांना द्यायला म्हणून शर्मिष्ठेकडे एक पत्र देऊन गेला तो. तिने ते वाड्यावर पाठवून दिले. ते वाचून महाराज कितीतरी वेळ विचारमग्न झाले. त्या पत्रात असे काय रहस्य आहे ते मला कळेना. माझ्याविषयी महाराजांचे मन कलुषित करायचा प्रयत्न कचाने केला नसेल ना? का शर्मिष्ठेला दासीपणातून मोकळे करा म्हणून महाराजांना विनंती केली आहे त्याने? पण म्हणावे, ती देवयानीची दासी आहे, महाराजांची नाही. तिच्यावर देवयानीची सत्ता आहे. शेवटी धीर करून महाराजांना विचारले, त्या पत्रात काही कमी अधिक आहे का? ते पत्रच माझ्या हातात देत ते म्हणाले, तसं काही विशेष काही नाही. पण राहून राहून वाटतं, ईश्वरानं मला कचासारख्या तापशाचा जन्म दिला असता तर फार बरं झालं असतं. त्यांच्या खांद्यावर मस्तक ठेवून मी म्हणाले, ईश्वर शहाणा आहे नी त्याला देवयानीची काळजी आहे. त्यांनी हसत विचारले, ती कशावरून? आपण ऋषी झाला असता म्हणजे मला ऋषीपत्नी व्हावं लागलं असतं नी माझे असे हाल झाले असते. माझ्या केसांवरून हात फिरवीत त्यांनी विचारले, देवयानी, ययातीची पत्नी होऊन तू खरोखर सुखी झाली आहेस? मी लाजले आणि मानेने होय म्हटले. पूर्ण सुखी. मी पुन्हा मानेने होकार दर्शविला आणि हळूच मान वर करून पाहिले. त्यांची मुद्रा
क्षणार्धात किती प्रफुल्लित झाली होती. एखाद्या लहान मुलासारखे त्यांचे मन आहे असे सासूबाई म्हणाल्या होत्या. किती खरे होते ते. कचाचे पत्र मी वाचू लागले. पुष्कळ दिवसांनी आपण भेटलो. हस्तिनापूरच्या महाराजांशी संभाषण करताना महर्षी अंगिरसांच्या आश्रमातल्या युवराज ययातीशी मी बोलत आहे असा मला भास झाला. त्यामुळे फार फार आनंद वाटला. प्रिय किंवा परिचित व्यक्तींची गाठभेट आणि तिच्याशी मनमोकळेपणानं होणारं संभाषण ही केवळ एक व्यावहारिक गोष्ट नाही. तिच्यात आत्मिक सहानुभूतीचा फार मोठा भाग आहे. अशा प्रसंगी घटकाभर का होईना बद्ध आत्म्याला मुक्ततेचा आनंद मिळतो. हा आनंद अष्टप्रहर लाभावा म्हणूनच ऋषीमुनींची तपश्चर्या चालू असते. तो मला आपल्या सहवासात अंशतः मिळाला. या आनंद क्षणाचं मला सदैव स्मरण राहील. एका गोष्टीबद्दल आपण दोघांनी उदार मनानं मला क्षमा करावी अशी प्रार्थना आहे. इथं येईपर्यंत यतीचं नावगाव मला ठाऊक नव्हतं. तीर्थयात्रेतल्या परिभ्रमणात योगायोगानं तो मला दिसला. लोकांकडून त्याची विटंबना होत होती. एक अनामिक बुद्धिभ्रंश झालेला संन्यासी म्हणून त्याच्याबद्दल मला करुणा वाटली. त्याची विटंबना मला पाहावेना. मी त्याला सांभाळण्याचं ठरविलं. हळूहळू त्याच्या मनात माझ्याविषयी विश्वास निर्माण होत आहे असं मला वाटू लागलं. अशा स्थितीत मी त्याला दरबारात घेऊन यायला नको होतं. पण अमात्यांनी महाराणीचा निकडीचा निरोप सांगितला. आत अनेक ऋषीमुनी असल्यामुळं यती त्या मंडळीत रमून जाईल आणि स्वस्थ बसेल अशी माझी कल्पना झाली. पण जे घडलं ते फार निराळं, फार विचित्र. आपल्या समारंभाचा माझ्या हातून विरस झाला. यतीचं वेडही स्त्री पुरुषांच्या दर्शनानं असेल अथवा संसारी जीवनाच्या प्रतिक्रियेमुळे असेल इथं वाढलं. तो अचानक नाहीसा झाल्यामुळं राजमातेला अतिशय दुःख झालं. नकळत तुम्हा सर्वांना त्रास व्हायला मी कारणीभूत झालो. स्नेह क्षमाशील असतो असं मी ऐकत आलो आहे. म्हणून मी आपला दोघांकडं क्षमेची याचना करतो. यतीची कहाणी आपल्याकडूनच प्रथम मला कळली. त्याची आजही अवस्था मोठी अनुकंपनीय आहे. ईश्वराचा शोध करायला तो बाळपणी घराबाहेर पडला आणि आज तरुणपणी आपापल्यातला माणूस गमावून तो बसला आहे. यतीवर ही आपत्ती का ओढवली याचा मी मनाशी पुष्कळ विचार केला. त्याच्या बुद्धिभ्रंशाचं मूळ त्याच्या अत्यंत एकांगी आणि सदोष विचारसरणीत असावं. शरीर आणि आत्मा, स्त्री आणि पुरुष अशा अनेक द्वंद्वांवर आपलं जीवन अधिष्ठित झालं आहे. मानवाच्या या मूलभूत अधिष्ठानाविरुद्ध यतीनं बंड पुकारलं. ते कसं यशस्वी होणार? आपले पाय कापून घेऊन कुणी चालू शकेल का? आपले डोळे फोडून घेऊन कुणी पाहू शकेल काय? संसार असंख्य द्वंद्वांनी भरला आहे. संन्यासाला निर्द्वंद्व अवस्थेत ब्रह्मानंदांची प्रचिती येते हे खरे. ती यावी म्हणूनच त्याची सारी धडपड सुरू असते. तो अनेक यमनियमांचा आश्रय करतो ते एवढ्यासाठीच. पण तो आश्रय करताना सुद्धा त्याला जीवनातलं प्रत्येक द्वंद्व मान्य करावं लागतं. आत्मा जेव्हा शरीराच्या द्वारा आपलं अस्तित्व दर्शवितो तेव्हाच त्याचा जगाला साक्षात्कार होऊ शकतो. स्त्रीनं 9 महिने पोटात गर्भधारण केला नाही तर पुरुष जन्माला तरी कसा येईल? किती साध्या गोष्टी आहेत या. सामान्य पुरुष त्या गृहीत धरूनच जीवन जगत असतो. स्वभावतःच तो निसर्गाचा एक भाग असतो म्हणून तो स्वामित्व मान्य करतो. यतीनं निसर्गाचं केवळ स्वामित्व नव्हे तर त्याचं अस्तित्वही अमान्य करायला सुरुवात केली. फार मोठी चूक होती ही त्याची. मनुष्य हा नुसता निसर्गाचा आविष्कार नाही हे खरं आहे. त्याचा अर्धा भाग, त्याचं शरीर, अनेक निसर्ग नियमांनी नियंत्रित आहे. त्या शरीराच्या द्वारेच त्याच्या आत्म्याचा विकास होण्याची शक्यता असते. असा विकसित मनुष्य निसर्गापेक्षा फार मोठा होतो. तो निसर्गावर राज्य करू शकतो. पण हे सारं तो करतो ते निसर्गाकडं पाठ फिरवून किंवा निसर्गाला लाथाडून नाही तर त्याचं अस्तित्व मान्य करून. जीवन म्हणजे शुद्ध आत्मा किंवा जीवन म्हणजे केवळ शरीर या दोन्ही कल्पना अगदी आत्यंतिक टोकाच्या सर्वस्वी चुकीच्या आहेत. असल्या एकांगी कल्पनांच्या पायीच माणसं विकृत होत जातात.
आपला सर्वनाश ओढवून घेतात. मनुष्य हा निसर्ग आणि ईश्वर यांच्यातला सर्वश्रेष्ठ दुवा आहे. ईश्वर सर्व द्वंद्वांच्या पलीकडे आहे. निसर्गाला द्वंद्वांची कल्पनाच नाही, ती आहे फक्त मनुष्याला. जी नदी तहानेनं व्याकुळ झालेली मनुष्याची तृष्णा शांत करते, तीच तो पुढे खोल पाण्यात गेला की त्याचा प्राण घेते. जीवनातल्या द्वंद्वांची जाणीव निर्माण होते ती केवळ मनुष्याच्या मनात. जसजसा त्याचा विकास होत जातो तसतशी ती जाणीव सूक्ष्म व व्यापक होत जाते. जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि त्याकरिता चाललेली प्राणीमात्रांची धडपड हा मानवाला मिळालेला निसर्गाचा वारसा आहे. पण मनुष्य काही केवळ पशुसारखा जगू इच्छित नाही. चांगल्या रीतीने जगण्याची इच्छा असते त्याची. साहजिकच चांगलं काय आणि वाईट काय याचा तो विचार करू लागतो. धर्म आणि अधर्म हा भेद निसर्ग करीत नाही, तो केवळ मनुष्यच करू शकतो. एखाद्या आईचं एकुलतं एक मूल बुडू लागलं तर त्याबद्दल नदीला काडी इतकंही दुःख होणार नाही. पण त्यावेळी नदीच्या काठावर एखादा मनुष्य उभा असला, केवळ जगण्याच्या इच्छेपेक्षा त्याच्या अन्य भावना विकसित झाल्या आहेत असा मनुष्य तिथं असला तर तो आपले प्राण धोक्यात घालून त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करील. इतकं लिहूनही मला जे सांगायचं होतं ते फारसं स्पष्ट झालंच नाही. माझं ज्ञान आणि चिंतन किती अपूर्ण आहे. सत्याच्या शोधाकरिता निघालेला मी एक प्रवासी आहे, पण अजून मला खूप वाटचाल करायला हवी. आपल्या संभाषणात आत्मा हा शब्द मी अनेकदा वापरला. हा आत्मा असतो तरी कुठं, असं आपण एक दोनदा हसत विचारलं. त्यावेळी मी आपलं समाधान करू शकलो नाही. पण मानवी जीवनाचं आद्य ऋषींनी चरित्र केलेलं पुढील रूपकात्मक स्वरूप आपण सदैव मनात जागृत ठेवावं, अशी माझी प्रार्थना आहे. ते रूपक असं आहे: मानवी जीवनात आत्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी आणि मन हा लगाम आहे. विविध इंद्रिय हे घोडे, उपभोगाचे सर्व विषय हे त्यांचे मार्ग आणि इंद्रिय व मन यांनी युक्त असा आत्मा हा त्याचा भोगता आहे. रथच नसला तर धनुर्धर बसणार कुठं? तो त्वरेनं रणांगणावर जाणार कसा? शत्रूशी लढणार कसा? म्हणून व्यक्तीनं शरीररूपी रथाची किंमत कधीच कमी लेखता कामा नये. यतीनं ती अक्षम्य चूक केली. इंद्रिय हे या शरीर रथाचे घोडे होत, कारण त्यांच्या वाचून तो क्षणभर सुद्धा चालू शकणार नाही. रथाला नुसते घोडे जुंपले तर ते सैरावैरा उधळून रथ केव्हा कुठल्या खोल दरीत जाऊन पडेल आणि त्याचा चकनाचूर होईल याचा नेम नाही. म्हणून इंद्रियरूपी घोड्यांना मनाच्या लगामाचा बंधन सतत हवं. पण हा लगाम देखील सदैव सारथ्याच्या हातात असायला हवा, नाहीतर तो असून नसून सारखाच. म्हणून मनावर बुद्धीचं नियंत्रण हवं. बुद्धी आणि मन ही दोन्ही मिळून संयमानं हा रथ चालवू शकतात. अशा रीतीनं रथ नीट चालेल, पण त्यात रथीचं नसेल तर शेवटी रथ जाणार कुठं? त्याचं कार्य काय? सर्व मानवात वास करणारा आणि आपल्यापैकी प्रत्येकात मी च्या रूपात जागृत झालेला जो ईश्वर अंश असतो, जो मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे राहतो, इतकंच नव्हे तर जन्म आणि मृत्यू यांच्या पलीकडे पाहू शकतो, तो आत्माच या शरीररूपी रथातला रथी होय. लिहिता लिहिता पत्र फार लांबलं. यती धर्माचं पालन करणाऱ्या माझ्यासारख्याला असल्या घटपटाची खटपटीत रस वाटला असता तरी इतरांना ती फार तापदायक होते हे मी विसरूनच गेलो. तसंच पाहिलं तर असल्या तात्विक काथ्याकुटाची आपल्यासारख्यांना काय आवश्यकता आहे? राजधर्म आणि पतिधर्म पाळताना आपणाला आणि गृहिणी धर्माचं व पत्नी धर्माचं पालन करताना महाराणींना ज्या गोष्टी सहज कळल्या असतील त्याच अधिक अवघड करून मी या पत्रात लिहिल्या आहेत, होय ना? खोट्या विनयानं मी लिहित नाही. अनेकदा मला वाटतं यतिधर्मापेक्षा संसार धर्म कठीण आहे. प्रत्येक मनुष्याचा आत्मा शरीराच्या पिंजऱ्यात कोंडून पडलेला असतो. या अभेद्य बंधनाची संपूर्ण विस्तृती पडावी. शरीरात राहूनही त्याच्याहून तरल आणि विशाल व्हावं. शरीर सुखाहून उच्च प्रकारचा आनंद उपभोगून मुक्तीची अनुभूती घ्यावी.
अशी या बद्ध आत्म्याची धडपड चाललेली असते. मुक्तीसाठी सतत चाललेली आत्म्याची ही धडपड जगात अनंत रूपांनी व्यक्त होते. यतिधर्म हे त्या धडपडीचं एक उग्र रूप आहे. उलट स्त्री पुरुषांची प्रीती हे या मुक्तीच्या धडपडीचं दुसरं रमणीय रूप आहे. मात्र ही प्रीती म्हणजे केवळ शारीरिक आसक्ती नव्हे. त्या आसक्तीनं नुसतं देहाचं मिलन होतं, पण खऱ्या प्रीतीत मनामनाचं मिलन होतं. कालांतरानं ते दोन आत्म्यांचं मिलन होऊ शकतं. हा आत्ममिलनाचा रमणीय मार्ग परमेश्वर प्राप्तीच्या उग्र मार्गा इतकाच अवघड आहे. संसार हा असा श्रेष्ठ आणि पवित्र यज्ञ आहे. असह्य अश्वमेधाचं पुण्य त्यात समावलेलं आहे. मात्र हा संसार यज्ञ सफळ व्हावा म्हणून त्यात पती पत्नींना जी अगदी पहिली आहुती द्यावी लागते ती आपल्याला अहंकाराची. देवयानीला लवकरच मातृपद प्राप्त होईल. आईचं हृदय हे जगातल्या सर्व तत्त्वज्ञानांचं माहेरघर असतं असं म्हणतात. सर्व काव्य आणि सर्व तत्त्वज्ञान मातृहृदयात आपोआप स्फुरतात. कच तुझ्या मुलाचं कौतुक करायला कधीतरी आपणहून येईल असं देवयानीला अगत्य सांगावं. मला तिच्या निमंत्रणाची आवश्यकता नाही. तिचा भाऊच आहे मी. शुक्राचार्यांच्या आश्रमात तिच्या सहवासात वाढलेले आनंदाचे दिवस अजून आठवतात मला. तिची आई लहानपणीच मृत्यू पावली. मलाही माझ्या आईची आठवण नाही. आम्ही दोघं समदुःखी होतो म्हणूनच आमचा स्नेह लवकर वृद्धिगत झाला असावा. सुखापेक्षा दुःखातच माणसं अधिक जवळ येतात की काय कुणाला ठाऊक. पाहिलत पुन्हा माझी पोपटपंची सुरू झाली. तेव्हा आता इथंच थांबतो. आपणांवर व महाराणींवर आदिशक्तीची सदैव कृपा असो.